आता हे लाव. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? असं बोलतं का कोण? नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही. याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन. जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन, भारतामध्ये आणीन. आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी 15-15 लाख रुपये टाकीन. बोलले होते की नव्हते? एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी होता? कोणी दिला होता? कोणीच दिला नव्हता. तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून. पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. आता नवीन घातक झाले लोकांचं बस. सध्या 5 वर्षापूर्वीची भाषणं मी तुम्हाला का दाखवतोय. लोक किती बदलतात. आता काल बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांनी, आपल्या बिनशर्त पाठिंबा दिला आणि पुन्हा 5 शर्ती घातल्या. या 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 गोष्टी करा. आज मी हे यासाठी आपणाला सांगतोय की या देशातल्या जनतेनं आता निर्णय पक्का केलेला आहे. महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले. पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले. आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंग मोदी साहेबांनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला. मी मोदी साहेबांचे आभार मानतो. आज मी आपचे काल लीडर भेटले, नेते भिवंडीला. मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही? ते काय म्हटले? तुम्ही म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही, एवढी आता आम्ही स्वच्छ झालो आहे. त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारही व्यक्त करतो. पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली. या महाराष्ट्रात जे 2 पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडे करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला. पण लेने के देने पड गए म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे. त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या 2 पक्षफोडीतून घेतलेली जी लोक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टोटल एकत्रित बेरजेत मतांच्या 2 आणि 3% पुढं नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ह्या चुका केल्या महाराष्ट्रात, म्हणून सगळा महाराष्ट्र आज त्यांच्या विरोधी ठामपणानं उभा राहिलेला आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणुका सुरू झाल्या त्यावेळी पंतप्रधानांचं भाषण देशामध्ये आम्ही हे करणार ते करणार हे सांगणार पाहिजे. पण पहिल्या टप्प्यामध्ये साहेबांनी काढलं मांस कोण खातं, मांस खाण्याच्याबद्दल बोलले, मछली खाण्याबद्दल बोलले. दुसऱ्या टप्प्यामध्ये